कसं आहे, विश्वास हा पानिपत मध्येच गेलेला आहे. कसं आहे, लोक पैशा माग, मी काय म्हणतो, पैशा माग पळून लोक लाचार झाले. एवढंच बसतात संध्याकाळी आहेत काय ह्यांना सवय एका जागा हिथं तो एवढं वाजतंय फक्त तीर्थ तेवढे, बाकी सगळे एक सुद्धा पक्षी खाली नसतो. एक सुद्धा जो खाली ते 100% आजारी समजायचा. कसं तेवढा जॉब सोडलाय, एवढा आपण समजा खर्च कमी करण्यापेक्षा इन्कम वाढवायचं असं माझं म्हणणं. खर्च कमी नाही करायचा. नमस्कार प्रेक्षकांनो, शोध वार्ता परिवारात आपलं स्वागत आहे. आजपर्यंत आपण शोध वार्ता या आपल्या चॅनलवर मोठमोठ्या कोंबडी पालक शेतकऱ्यांच्या मुलाखती घेतल्या, ज्यांनी आधुनिक पालन केलं, ज्यांनी मध्यम स्वरूपाचं केलं, अशा वेगवेगळ्या लोकांच्या आपण मुलाखती घेतल्या. परंतु आजची मुलाखत खास असणार आहे, कारण शिरूर तालुक्यातील मलकाचीवाडी एका डोंगरात गाव आहे आणि या गावातील पवन सपकाळ नावाच्या फक्त 23 वर्षाच्या पोरानं सपकाळ गावरान पोल्ट्री फार्म नावाचं एक पोल्ट्री फार्म सुरू केलं. सर्वात विशेष म्हणजे त्यानं शासकीय जॉब सोडला आणि गावात आला आणि गावातून येऊन त्यानं आपल्या आईबापाच्या डोळ्या देखत हा फार्म सुरू केला. त्याचं कौतुक एकच आहे, त्याच्याकडं पक्षी फार जास्त नाहीत, परंतु त्याचं नियोजन आणि व्हिजन अतिशय उत्कृष्ट आहे, जे की खेड्यापाड्यातील आजच्या मुलांना प्रेरणा असणार आहे. म्हणून आजचा व्हिडिओ कोंबडी पालक शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असणार आहे, ज्यामध्ये पवननं काय काय गोष्टी खूप वेगळ्या केलेल्या आहेत. जसं की आपल्या पाठीमागं तुम्हाला शेवगा दिसतोय, शेवगा लागवड केली. तुम्हाला जर थोडं पुढं आलात तर पाठीमागं तुम्हाला हे शेड दिसतंय, अतिशय उपयुक्त अशा पद्धतीनं केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे ज्या वेळेस पवननं कोंबड्या गोळा केल्या, ते कुठून पिल्ले आणले नाहीत, डोंगर दऱ्यातून गावखेड्यातून शेतकऱ्याकडून गावरान कोंबड्या गोळा केल्या आणि एक एक दोन दोन कोंबड्या करून त्यांनी 300 ते 500 कोंबड्याचं हे गावरान कोंबडी पालन उभा केलंय. मग हा 23 वर्षीय पवन सपकाळ कोंबडी पालन क्षेत्राकडे कसं पाहतो आज आपण पाहणार आहोत. तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला म्हटल्याप्रमाणे हा आहे पवन सपकाळ, जो मलकाचीवाडीच्या एका डोंगरात आहे आणि हे रोडच्या कडील त्यांनी छोटंसं हे गावरान कोंबडी पालन सुरू केलंय. पवन, शोध वार्ता परिवारात तुझं स्वागत आहे. आपले महाराष्ट्रातले शेतकरी, त्यांना परिचय सांगितला. नमस्कार, मी पवन श्रीपती सपकाळ, वय वर्ष 23. माझं बीड पासून 25 किलोमीटर आणि शिरूर पासून 25 किलोमीटर, म्हणजे दोन्हीच्या सेंटरला माझं मलकाचीवाडी हे गाव आहे. तिथं मी माझ्या पोल्ट्री फार्मचा व्यवसाय सुरू केलेला आहे. पवन, एक गोष्ट आहे, तू बोलत असताना सांगितलंस की तू पुण्यामध्ये शासकीय जॉबला होतास. लोक म्हणतात की खेड्यातून किंवा तुझ्यासारख्या डोंगरातल्या गावातून मला शहरात जायचे, पण तू शहरातली तू शासकीय नोकरी सोडलीस आणि गावात आलास आणि गावरान कोंबडी पालन सुरू केलंस. काय डोक्यात काय विजन होत तुझे? कारण की सिटीमध्ये लाईफ नाही. तुम्ही समजा एखाद्या ठिकाणी जॉब करतात, मी 1 वर्षभर जॉब केला, माझ्या शेजारचे लोक पण माझ्या ओळखीचे होत नाही. शहरामध्ये कसं एक रोल, जॉब घर, लाईफ नाही, ओळख नाही, कोणाला बोलणं नाही किंवा काय तसला विषयच येत नाही. म्हणजे आयुष्य जगायचं नाही, फक्त पैशासाठी मागं पळायचं, बाकी एवढंच आयुष्य, बाकी काय सिटीमध्ये दुसरं काही असं म्हणजे हेच नाही. मग नंतर लक्षात आलं का जॉबला होतं, मग 5-6 महिने सोडायचा, जॉब नाही सोडायचं, घरच्याचं रडापडी हे ते चालूच होतं. पण मग एक दिवशी डायरेक्ट कल्टी मारली, सीधा गावाकडे. हे तुम्ही पाठीमाग बघतात, हे डोंगरातला रोड आहे. सपकाळ गावरान पोल्ट्री फार्म बोर्ड लावून तुम्हाला सगळं इतंबूत फक्त 7 महिने झाले सुरू केलेलं. फार्म लय मोठा नाही, पण या फार्मला भविष्य खूप मोठं आहे. आणि हा पवन सपकाळ येणाऱ्या 2 ते 3 वर्षात, जिथपर्यंत मला कोंबडी पालन क्षेत्रातला अनुभव आहे, तो खूप मोठा या क्षेत्रातला एक व्यक्ती असेल आणि युवा शेतकरी असेल कोंबडी पालन क्षेत्रामधील. म्हणून त्याला आपण उभारी दिली पाहिजे. तो आपल्या जवळचा आहे, आपल्यातला आहे आणि आपल्या शेतकऱ्याचा पोरगा आहे. म्हणून आजचा हा व्हिडिओ असणार आहे, कारण या पोराकडे विजन आहे. आता तू कोंबड्या गोळा केल्यास, अगदी खेडोपाडी फिरलास, तू तर म्हणलास तुझं ब्लॉक पिस्टनचं काम निघलं गाडीचं. काय प्रवास होता तुझा कोंबड्या गोळा करण्यात? तू डायरेक्ट पिले आणू शकत होतास, मग कोंबड्या गोळा का केल्यास तू? कसं आहे, विश्वास हा पानिपत मध्येच गेलेला आहे. कसं आहे, लोक पैशा माग, मी काय म्हणतो, पैशा माग पळून लोक लाचार झाले. म्हणजे समजा कोणी गावरान पिल्लो समजा पहिल्या दुसऱ्या दिवशी आपण एवढे नाही की बाबा लगेच ओळखू शकतो, किंवा प्युअर गावरान समजा मला असं जाणवलं की बाबा नकोच. कसं आहे, मी अशा लोकांकडून कोंबड्या गोळा केल्या ज्यांना समजा सिटी सुद्धा माहित नाही. म्हणजे एकदम गावातले समजा म्हातारे कोतारे बाय, समजा म्हातारे आजी वगैरे असतात का, त्यांच्याकडून समजा एकदम खेड्या 3-3 किलोमीटर, 2-2, 3-3 किलोमीटर मी चालत गेलो. मोटरसायकल पण जात नव्हती. अशा ठिकाणून गोळा केले का, तर मग प्युअर क्वालिटी यावं म्हणून. मग तशा गोळा करून करून समजा हे त्यांच्याच हळूहळू वाढवायच्या. पण आता मोठे पक्षी किती जातात? 250च्या आसपास आहेत, 250-300 आहेत मोठे. आणि छोटे पिल्ले
छोटे पिल्ले 400च्या आसपास आहेत. म्हणजे त्याचं 600 वाढवलं. ते 700 सगळे मिळून छोटे मोठे. म्हणजे मी काय म्हणलं, फार मोठा नाही, पण नियोजन बघा. आता आमच्या पाठीमागे या शेवगा लागवड केली. पवननं अगोदर शेवगा लावला, त्यांचं अंतर डिसाईड केलं, चौकून तार कंपाऊंड केलंय, काम आणखीन प्रोसेस मध्येच आहे. गेटचं काम झालंय, शेडचं काम झालंय, तार वडायचं काम चालू आहे. सुरुवात आपण त्याचं नियोजन बघा. शेवगा लावलाय, एकदम दाट लावलाय शेवगा. इकडे या, तुम्हाला दाखवतो. आणि याच्यामध्ये त्याचं हे कोंबडी पालन आकार घेणार आहे. म्हणजे पवन हा बिल्डर आहे, त्याला जिमचा खूप नाद आहे आणि त्याला कळतं की गावरान लोकांना देणं का गरजेचं आहे. म्हणून प्युअर गावरान त्याचं बरं आहे आणि त्याचं विजन पटलं. आता बघा, पाऊस जास्त, आता थोडा पाऊस जास्त आहे, आणखीन चिखलच आहे याच्यात. कोंबड्या सोडणं झालं नाहीत. मुन्ह्याने तर कडवळ्यासारखं बाजरी पिरली, इथं डायरेक्ट तो कोंबड्या सोडणार. हे दाखवा इकडे, याच्यात तो डायरेक्ट कोंबड्या सोडणार. आता थोडा चिखल आहे, ह्याच्यात कोंबड्या सोडल्या हे सगळं कोंबड्या साफ करून सोडणार. म्हणजे छोटी गोष्ट आहे. शेवगात आहेच हो, त्याने गवत सुद्धा कोंबड्यांना हे करायचं ठरवलं. त्यांना आवडतं ना ते. हा, म्हणजे खायला काय प्रॉब्लेम. हायड्रोपोनिक सारखं समजा, पण आपला हायड्रोपोनिक सेटअप नाही. मग रोटा मारायच्या अगोदर ते शिपलं, दुसरं गवत होतं, मग ते पुढे शिपून दिलं, मागे रोटा मारून घेतला, उगवलं. हा. किती सोपी कन्सेप्ट आहे. आता शेवग्याच्या बाबतीत तू कसा विचार केलास की कोंबड्यांना शेवगा का चारला पाहिजे, शेवग्यापासून कॅल्शियम. कोंबड्याला मिळणारा फायदा काय? कॅल्शियम हा. मिळतं, म्हणजे बऱ्यापैकी कॅल्शियम वगैरे मिळतं शेवग्यातून. हा, आणि कसं सावली पण पटकन होते ना. बाकी झाडात सध्या नवीन स्टार्टअप आहे हा. ना, बाकी झाडात सावली जेवढी फास्ट होत हा. नाही. शेवगा आता समजा 2-3 महिन्यात शेवगा सावली झाली त्याची. हे तर पाला खायला आलो. इकडे बघा, शेवगा दाखवा. हे बघा शेवगा, इकडे बघा. जर माझ्या इथं बघितलं तेव्हा माझ्या डोक्यापेक्षा जास्त आहे. म्हणजे कोंबड्या नंतर आणल्या, अगोदर शेवगा लावला. कारण खाद्याची बचत जर झाली तर उत्पन्नात वाढ होईल. आता हे जे आपला फार्म आहे, पूर्ण शेवग्याचे ते किती क्षेत्र किती हे सगळं? हे 35 गुंठेच्या आसपास आहे सध्या. सगळं 35 गुंठे. 35-40 गुंठेच्या 35 गुंठेच्या आसपास आहे सगळं. म्हणजे साधारणतः कमी जास्त 1 एकर बरं. 1 एकर बरं आहे. आता ही जी शेड बनवलंस, ह्या शेडची साईज काय आहे? ह्याची 20x155 म्हणजे 155 लांब आणि 20 फूट रुंद. अच्छा. आता मला एक सांग, ही जी 35-40 गुंठ्याला तू कंपाऊंड केलंस, हे 35x40 शेड केलंस, साधारण त्याचा खर्च किती आलेला आहे? 8-10 लाखाच्या आसपास गेले माझ्या मते. कारण की आपल्याला वाटतं खर्च कमी होतो, पण किरकोळ खर्च खूप आहे. शेडचं मटेरियल आणण्याला जास्त खर्च नाही, बाकी किरकोळ खूप जास्त खर्च आहे समजा. आता तू बोलताना म्हणलास विशेष आहे काय म्हणतात ना, लेकराचे पाय पाळण्यात दिसतेत. पवननं सामान फक्त बाहेरून विकत घेतलंय, पूर्ण काम स्वतः केलंय. त्याच्याबद्दल काय सांगशील? कसं आहे माहितीये का, आता बाकी लोक पैशावाले असतात, आपण तेवढे पैशावाले नाही. शेतकरी माणसं वडील शेती करत समजा, त्यांचे पाय गेले शेती करू समजा, पाय वगैरे तर त्यांचा गुडघा वगैरे दुखतो समजा. आता यांना जर समजा फक्त कारागीर होतं वेल्डिंगवाला, बाकी जर समजा मजूर लावायचं 800-700-800 रुपयात येत नाही. मग आपलं काय काम आहे? आपण पाटलासारखं उभा राहून जर केलं तर मग समजा नुसतं पाटील टेक केली तर तसं जमत नसतं. आपण बी केलं पाहिजे ना. आता सगळे दरबिर खांद्या, आता आमचे मित्र वगैरे समजा, हे नागेश झालं, राज, असे पोरं येतं. हेच मला केलं सगळं. हो, सगळं स्वतः. 1 रुपयाचं असं 1 रुपया समजा हा मजूर लावला आणि हे खड्डा खांदला असं नाही झालं, सगळं स्वतःच. मी तुम्हाला सांगितलं ना की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. आणि साधारण शेतकऱ्याचं पोरग कमाल वाटते. कारण काय की सध्याची जी पिढी आहे, आपण कोणाला नाव ठेवायचं नाही, तो आपल्याला नैतिक अधिकार नाही, पण कधी कधी आपल्या माणसाचं वाईट वाटतं किंवा पोरांनी भटकण्यापेक्षा अशा काहीतरी ह्या उद्योगात आलं पाहिजे. आणि तुम्हाला ठामपणे कायम सांगतोय साहेब, येणाऱ्या काळात उद्योगाशिवाय पर्याय नाही. 10,000 रुपये गव्हर्नमेंटचं कॉन्ट्रॅक्टवर नोकरी करा. आता ह्यानं पुण्याला नोकरीला होता, 1 वर्षभर जॉब केला, त्यानं किती बेकार परिस्थिती सांगितली. शेजारच्या रूम मधल्याला माहित झालं नाही वर्षभर हा कुठला आहे. आता इकडे आपण त्यांनी जे कंपाऊंड जे केलंय ह्यानं, पवननं, त्या कंपाऊंड बद्दल सांगतो तुम्हाला आता थोडं. पवन, आता याची तार वाढण्याचं काम चालू आहे. मी सांगितलं ना, इनिशियल स्टेजला आहे. फार्म त्यानं सुरू केला आणि आणखीनही कोंबड्या शोधतोय. एकही कोंबडी अशी नाही की त्यानं कुठून पिल्लू विकत घेतलंय. डोंगर दऱ्या फिरतोय आणि हे 2-3 मित्र फक्त फिरण्यावर आहेत, फिरायचं आणि कोंबड्या आणायच्या. आता या दोन्ही पोलच्या मध्ये अंतर किती ठेवलास? 12 फुटाच्या आसपास किती ठेवला? 12 फूट. 10-12. आणि याची हाईट फक्त अँगलची किती? अँगल 7 फूट आहे, त्याच्या वर 3 फूट गज आहे समजा. वरचा 3 फूट. हा, 7 आणि 3 10 फूट. 10 फूट. वरचे 3 फूट कशामुळे ठेवलंय? म्हणजे काय आहे, आता हा खाली 7 फूट आहे समजा, 7 आहे, 6 फूट जाळी लागणार. त्याच्या वर वाघूर नसते का, फिशनेट वगैरे नसतं का ते. कारण खालून जर समजा जाळीवर मांजरच काय सांगतात, जाळीवर चढू शकतो समजा, बाय चान्स चढलं तर. पण वर फिशनेट वर चढता येत ना त्या तेवढंच. मग कसं हाईट थोडी जास्त समजा, कोंबडे जात नाहीत, पण कसं गावरान कोंबड्या जास्त हे असतात, अग्रेसिव्ह असतात. जर समजा उडून असतात. हा, जेव्हा नवीन आणल्या तेव्हा अशा 2 उडून गेल्या, ते सापडत नव्हत्या. म्हणजे वरून आल्या.
नाही इथून सुटल्या का तर डायरेक्ट ह्या शेतात गेल्या पलीकडे सापडत नव्हते. मग ते तेव्हा मग नंतर पहिले 7 फुट ठेवलं, पण नंतर म्हणलं हे आपल्याला हे होणार नाही ना, बाहेर गेली की कुत्र घेऊन जाणार आहे. त्याच्यामुळे ते वाढवलं. मग समजा 10 फूट कसं आहे, कोंबडी जर ह्या साईडला तर तसं 10 फूट डायरेक्ट असं वरती जाऊ शकत नाही, थोडे हे होते त्याच्यामुळे. तापड आणि गावरान कोंबड्या म्हणलं की ते तडपड तडपड हा तडपड तर तडपड करतात. ती त्यांची खासियत असती ना. आता गावरान कोंबड्या आता तुझ्या मोठं ज्याला आपण पेरेंट स्टॉक म्हणू 250च्या आसपास आहेत. हा आता एका दिवसाला अंडी किती निघते? म्हणजे समजा 250 आहे, त्याच्यामध्ये अजून काही अंड्यावर नाही आले, काही नर येते समजा 35-40 अंड्याचा आपला चालू आहे, समजा 40-45 रोज 35 ते 40. हा. आता पुढे तू फार्म वाढवणार आहेस, आता फार्म कसा वाढवणार आहेस? बाहेरून पिल्ले घेणार का? तुझं अजिबात भविष्यातलं काय नियोजन आहे? एक पण पिल्लू बाहेरून आणायचं नाही. हा. काय होतंय काय सांगता येत नाही, लोक पैशा पायी लाचा झाले काय पण करतात ते, हा. त्याच्यामुळे नकोच. हा. आपल्या आहे तेच 5 समजा आता वातावरण थोडं थंड झालंय, 5 दिवस अंडे ठेवलं तर काय प्रॉब्लेम येत नाही समजा. हा. ह्याची हा. मशीन घेतलं एक छोटं, हा. म्हणजे त्यात टाकायचे, वाढवत चालायचे हळूहळू, थोडं लेट, पण कसं आपलं स्वतःच ते नको दुसऱ्याचं एक फार्महून कोंबड्या बाहेर गेल्या पाहिजेत, आत आल्या आत नाही नाही आले पाहिजे. हे विजन आहे. जर तुम्हाला गावरान कोंबडी पालन बघा ना, हे गवत आता हे जर कोंबड्याला जर कुट्टी करून टाकलं का, नातखोळा ह्याच्यात डायरेक्ट कोंबड्या सोडून द्यायच्या. शेवगा आज जरी हे आता इकडे बघा, हे जर कोंबड्याला मध्ये नेऊन रोज थोडं थोडं टाकतो, हे पा आता हे पिवळा पडायला लागलाय, हे कुठंच कामाला येणार नाही हा पुन्हा. नाही, तो काय कामाला येत हा, हे नाही. पहा. बरोबर. त्याला हे तोडायचं आहे. कुठलीही गोष्ट कामाला येते शेतीत. या तुम्हाला एक एक गोष्ट शेती काम सांगते. आणि बघा ना, 5-7 ह्याचं जरी तोडलं तरी तुम्हाला खूप होतंय रोज. हे पहा अशा पद्धतीने हा. तोडायचं. असं थोडं टाकलं तरी बस होतं. हा, काय शेळ्यांना problem थोडं छोट्या छोट्या पद्धती हे पहा, हे बघा, हे का काही गोष्टी कामाला येतात. आणि तू मग बोलत बोलत म्हणलास की लोक शहरात चिकनचं शॉप टाकतात, तू इथं शेतात टाकणार आहेस इतक्या लांब मध्ये डोंगरात, विकल का ते? का नाही विकणार? क्वालिटी, ज्याला जर क्वालिटी खायची तो येणारच आहे ना, क्वालिटी खायला तो येणारच आहे ना. कसं जे आवड असेल तर काय पण होतं, आपण क्वालिटी देणार ना. समजा भाजून वगैरे देऊ, समजा नंतर मस्तपैकी भाजून द्यायचं. गावरान कोंबडीची खासियत चवच ती आहे. गावरान कोंबडी खायची तर भाजूनच खायची, त्याची मजा नाही. म्हणजे मी कौतुक का वाटतं पवनचं, की तो आपण जे मेन हायवेवरून आलो तर मध्ये एक 4-5 किलोमीटर मलकाची वाडी, लोक शहराच्या ठिकाणी चिकन शॉप टाकतात. तुम्हाला नाही, मी या फार्मच्या दारातच टाकणार. कारण लोक 50-50 किलोमीटर गावरान खाण्यासाठी आणि पाहण्यासाठी येतात. इथं आल्यानंतर त्यांनी दाखवायचं मला हे कोंबडा पाहिजे, तो धरायचा, त्यांना कट करून द्यायचा आणि भाजून द्यायचा. ही पद्धत आहे आणि शाश्वती करणार, त्याला डर कशाला. त्यामुळं त्याला एवढा विश्वास आहे की इथून सुद्धा माझ्या कोंबड्या खूप जाणार आणि अंडे सुद्धा खूप जाणार. आता आपण शेवगा बघितला, तार कंपाऊंड बघितलं, त्याला आलेला खर्च बघितला, त्याचं भविष्यातलं विजन बघितलं. आता त्यानं शेडमध्ये वेगळं काय केलंय आपण बघू, या आमच्या पाठीमाग. आता आपण शेड बघू. आता तुम्ही बाहेरून बघा, एक वेळ दाखवतो तुम्हाला. ही अशा पद्धतीची जाळी. आणि आता ही जी ताडपत्री, पाऊस वगैरे आला, तुम्हाला थोड्या वेळानं दाखवतो. तिथे एक चाक आहे, त्या चाकाने पूर्ण असे वरती होतं. हे तुम्हाला करून दाखवल मी. अगोदर आपण शेडच्या मध्ये बघू. हे अशी त्यांनी जाळी मारली. हिची साधा हाईट किती ह्याची पोहन? 8 फूट. 8 फूट आणि वरी पत्र. हा, आणि सिमेंटचेच पत्र का टाकलेस? हे टेम्परेचर कंट्रोल. आता कोंबडीला पहिलेच कोंबडीच्या शरीरात हीट असते, हो. आणि परत अजून हीट वाढली तर मग ती हिस्ट्रोकने जातात कोंबड्या. समजा तुझं काय म्हणणं आहे की ह्यानं किती हिट कंट्रोल होत असेल, किती फरक पडत असेल? 60-70% ते कंट्रोल होते. हो? हा, मग तर लोखंडी पत्रा गरम म्हणजे लय जमीन आसमानचा. लोखंडी शेड मध्ये एकदा बसा, ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. व्हेंटिलेशन असेल, हे असेल, किंवा जर फागर बसवले तर उन्हाळा हा प्रकार जाणवतच नाही. क्या बात आहे. आणि व्हेंटिलेशन एवढं सुंदर ठेवलंय त्याने. जमिनी बसून फक्त 1 ते 1.5 फुटच कॉलम घेतलाय आणि सगळं ओपन आहे, चारही बाजून सगळं ओपन आहे. कारण इथं काय डोंगर म्हणतो, पण इथं सगळं वातावरण इतकं सुंदर आहे की कोंबड्याच्या शेडच्या अगदी 1 फुटावर उभं राहिलोय. कसलाच वास येत नाही, कसलाच वाटत नाही. तर कोंबडी पालन फक्त इथं कोंबड्या ओरडतात म्हणून कळतंय की इथं कोंबडी पालन आहे. आता आपण मधून शेड बघू. आता ह्याच्यात काय भरलंच? हे बाजूचे बनगे आता. बनग्या. हा, अच्छा. आता आपण तिकून तांदळाचा भुसा तर एवढा आणू शकत नाही, 11-12 रुपये किलोचा. हा. मग आपले हेच गोळा केले, लोकांच्या बाजारात घेऊन जा म्हणायचे सगळे. फुकट. हा, फुकट. मग काय, रानातलं बी कमी होते ना आपल्याला. समजा हे होतंय ना, जेव्हा आपलं हे काम नाही, जेव्हा होईल तेव्हा पुढचं बघू. पण सध्या तर आपल्याला बजेट नाही एवढं, आपलं ह्याच्यावर काम चालायचं. फुकटच्याला आपण बाजरीच्या बनग्या म्हणतो. आपण भुसकट म्हणा, भुस म्हणा, बनग्या म्हणा. कारण प्रत्येक गावागाव किंवा प्रत्येक ह्याच्यामध्ये विभागामध्ये ह्याला वेगवेगळे शब्द आहेत. ह्यानं पूर्ण एवढं स्टॉक करून ठेवलंय, म्हणजे तुला 12 महिने जाईल.
हा आता कसं आहे सध्या बाहेर आता हे नाही सध्या बाहेर पक्षी सुटेल रात्रीचा मध्ये बसतो ना त्यामुळे जास्त काय घाण होत नाही. हा पहिले एकदा भरले होते सगळ्यांनी एक स्टॉक ठेवला होता म्हणजे कसं पावसाळ्यात कोणी बाजरी लावतं किंवा नाही माहित नाही. उन्हाळी बाजरी कसं फ्रेश असतो ना सगळं ते हा. वाळलेलं असते मग ते म्हणजे एकदा स्टॉक करून ठेवू परत ते कसं बघ, एकदा एक कुणीकडे अंडे पडलेले ते अंडे कुणीकडे पडलेले आहेत अंडे हे दाखवा अंडे हे बघा आणि हा त्याचा स्टॉक आहे. त्याची चंचलपणा बघा त्या कोंबड्या कशा पळतात बघा बघा हे म्हणजे कोंबड्याच्या पक्कापासून हे सगळं बघा हे कोंबड्या म्हणजे सगळे शॉर्टिंग करून केलेत मी समजा शॉर्ट करत येतो हे फक्त 2 कोंबडे एका कलरचे म्हणजे सगळं वेगवेगळ्या कलरचे ठेवलेत कोंबडे. म्हणजे कोंबड्या लगेच लक्षात येते तो की कोंबड्या कशा असल्या पाहिजेत त्यांचे चंचल बघा हे चंचलपणा म्हणजे एकदम आहे का कोंबड्या जास्त नाहीत पण नियोजन मात्र उत्तम केलंय. आता ही जी तू कोंबड्या गोळा केल्यास आता खेड्यातल्या लोकांवर बी विश्वास आहे का ते कसं तुम्हाला कसं काय सांगशील त्याबद्दल. शक्यतो काय माहितीये का बाहेरच्या लोकांना खेडेगावातले लोक एवढे हे नाही पैशासाठी असं करतील किंवा हा. जे म्हातारे माणसं त्यांना असं माहित पण नाही कावेरी आर असते किंवा गावरान असते. आता हा. हे 2-4 ते त्याला माहितीच नाही. हा 2-4 कोंबड्या समजा एखादी कोंबडी बसवायची अंड्यावर तिची पिल्ले वाढवायची ती विकायची समजा 2-4 रुपये खर्च पडणार कसं खेडेगावात गरीब लोक असतात हा, हा. एवढे पैसे पडतात मग त्यांच्याकडून आपल्या गोळा केले जर समजा आपल्याला वाटलं एखाद्या समजा आलीच कसं 100% खात्री आई वडील पण आपल्या पोरा देत नाहीत. खरं आहे ना. एखादं समजा वाटलंच तर पेरेंट बर्ड करायच्या अगोदरच शॉर्टिंग करून समजा 1-2 होते ते काढले बाहेर सगळं. काढले बाजूला. आता बघा ह्यांनी खाली माती ठेवली बरेच लोक खाली कोबा करतात पण माती याने याच्यामुळे ठेवली की हे उकिरड्यात राहणारा पक्षी आणि कोंबड्या तेव्हा तिकडे पलीकडे जर दाखवलं तुम्ही तेव्हा कोंबड्या बसलेल्या तेव्हा ते उकरीत येतच पलीकडे त्या 2-3 कोंबड्या दिसतात त्या म्हणजे ह्यांना उकरून खायचं. काय सांगशील त्याबद्दल तुझी काय सांगाल मला? नाही आता कसं आहे मी बनग्या टाकल्या होत्या हा. हे बनग्या त्याने कसं बनग्यामध्ये कसं मन यंत्रातून काढलं तर त्यात बाजरी राहती हा हे टाकल्यानंतर त्यानंतर 2 दिवस जर काही नाही टाकलं का तर ते बनग्यातून शोधून खातात. त्या बनग्यावरली छोटी छोटी हा बाजरी. छोटी बाजरी खातात ते. कमाल आहे. आता हे शेड जे आहे आता लोक लय आडे तुडे बांबू बांधतात तू 1-2च बांधलेस काय नाही कशामुळे 2-1-2च बांधले? सध्या आपले पक्षी पण कमी आहेत आडवी तिडे बांधत कसं ते अशी बांधली मध्ये विष्टा बी त्याची खाली पडते वरती त्यांना येत नाही हा. आणि एवढंच बसतात संध्याकाळी आहेत काय ह्यांना सवय एका जागा हिथं तो हे एवढं वाजतंय फक्त तिथं तेवढे बाकी सगळे एक सुद्धा पक्षी खाली नसतो एक सुद्धा जो खाली ते 100% आजारी समजायचा म्हणजे जे आजारी पक्षी तोच खाली राहतो शक्यतो. आता गावरान कोंबडी कसं पक्षी या ह्याला वरती खाली स्टिकीवर राहतच नाही त्या जर आपण खाली टाकली का तरी कोंबडी अशी इकडे तिकडे पळणार खाली बसतच नाही कोंबडी. पक्षी त्यांना समजा एखादा मोठा आपल्या रानातले पक्षी कसे समजा वरती उंचावर बसतात तसं ह्यांचं पण तसंच ह्यांना खाली नाही समजा. म्हणजे जर संध्याकाळी तू जर 10 वाजता शेड मध्ये आलास आणि सगळे पक्षी वरे असणार एका जागेवर हा आणि जो खाली पक्षी दिसन तो आजारी. शक्य समजा आजारीच आहे समजा तो. खाली येतच नाही पक्षी जर समजा एखादा गडबडीत पडला का तरी तो परत वरून उडून बसतो रात्रीचा बी बसतो पण ते खाली बसत नाही. सोपी कन्सेप्ट आहे. आजारी पक्षी कसा ओळखायचा आपण डॉक्टर तर नाहीत पण हे जे अनुभवाचे बोल आहेत. संध्याकाळ झाल्यानंतर सगळ्या कोंबड्या अशा वरी जाऊन बसतात आणि त्याच्यात जी एखादी दुसरी कोंबडी खाली दिसल ती आजारी म्हणायचं. सोपी कन्सेप्ट आहे कारण कोंबडी खाली बसतच नाही. आता एका दिवसात अंडे किती तयार होते? 35-40 आसपास निघतात ते. 35. आज काय आहे तर समजा अजून कोंबड्या काय अंड्यावर नाही आल्या ना बारीक पिल्लं होती हा. आता मोठी झाले तर जेव्हा ते अंड्या लगेच आपण अंड्या इन्क्युबेटर मध्ये टाकत नाही कारण पिल्लू मजबूत जमत नाही जास्त. हा. थोडं जरा मोठा साईजचा अंडा असेल तेवढं बेस्ट राहतं. आता गावरान नाही तर गावरान कोंबड्याचं अंड तर छोटंच असतं ना. हा नाही पण त्यातून ती फरक आहे ना काय नवीन आले त्यांच्याच बोरावणीच अंडे निघते तर मग ते बारके हा, पहिल्या वेळेस पहिल्यांदा तसे अंडे ना पिल्लं निघत नाहीत. जेवढं चांगलं अंडे हेल्दी असेल तेवढं जेवढे नर आपले चांगल्या क्वालिटीचे असेल तेवढे पिल्लं निघतात ना. इथं 2 दिसते 2 हे इथं 2 अंडे आहेत. इथं कोंबडी बसलेली एक नाही फुडूक आहेत अंडेत नाही त्यातून फुडूक झालेली असं आहे ना. हो का इथं सुद्धा अंडे आहेत, हो. हे अंडे लक्षात येतं हो का अंडे पडलेले हे अच्छा फुटत नाहीत का अंडे? नाही ना. नाही फुटत नाही. हे पा हे गावरान कोंबड्याचे अंडे हो का असे असते ते बघा ना. तू आत्ताच म्हणला होता जो आकार जरा थोडा हे त्याचा हे बघा आहे का नाही आता हे असं अंडे समजा यातून पिल्लू निघा काय प्रॉब्लेम नाही. नाही एक चांगलं आहे अंडे. हा आणि पण गावरान कोंबड्याचे लई लय जास्त मोठे बी नसतात ते हा. लोकांना कसे बॉयलर एवढं खायची सवय लागली पण तसं नाही क्वालिटी. नाही पा आता तुम्ही जर दुकानातून कुठून अंडा आणलं बघा ह्या 2 अंडे एवढे एकच अंडा असतं पण हे 3 अंडे आहेत.
ह्याच्यावर लक्षात धरायची की हे आपल्याला पिल्ल्याची क्वालिटी. ही दिनचर्या खाद्याची व्यवस्था कशी असते तुझी? म्हणजे आता सकाळी उठून समजा रात्री पाणी बिणी वगैरे भरून ठेवलेलं असतं. हा. सकाळी उठून पाठ उठून समजा वर्कआउट वगैरे करून आलं, नंतर मग आल्यानंतर आपलं इथं फार्मवर येत नाही आल्या पहिले 2 मिनिटात घरी जायचं, येतो तसं पण रस्त्यावरून चक्कर मारायची, पहिले वापस जायचं की आतमध्ये येत नाही, कारण की बाहेर आपण फिरलं इन्फेक्शन वगैरे होण्याची भीती राहते ना. त्याच्यामुळे आपण जायचं, पटकन कपडे बदलायचे, हात पाय धुवायचे, यायचं, मग नंतर फार्मवर यायचं. मग आले की सोडायचं. पण ते सध्या कसं कंपाऊंड आहे त्यामुळे सोडत असतो, पण मग उभं राहावं लागतं तिथून. म्हणजे बाहेर इकडे दुसऱ्या शेतात झाल्या मग समजा हे नाही, त्याच्यामुळे आपलं उभं राहायचं. 1-1.5 तास 2-3 तास सोडायच्या. परत सध्या कसं पक्षी कमी असल्यामुळे आतमध्येच मोकळ्या फिरल्यासारखं फिरतात. पण मग बाहेर सोडले कसं वातावरण गावरान त्यांना डायरेक्ट पाला खात्यात अशा चिडचिड करत नाही मग बाहेर नाही सोडल्यावर. हा. मग आता नंतर मग दिवसभर खाद्य काय काय टाकतो त्याला, कसं चालतंय? खाद्य सकाळी कंपनी फीड देत असतो, पण ते गावरान खुराड्यावरचे आणलेले आहेत, त्याच्यामध्ये खातं बी नाही. त्यांना बाजरीच आवडती माझ्या मते जास्त, बाजरी गहू वगैरे थोडंफार भात वगैरे बाकी. तुला लय आवडलं ह्यांनी जी बनग्या आणल्यात का, त्या बनग्यात छोटे मोठे कुठे बाजरी असतात ना, तेव्हा कोंबड्या त्यालाच उकरू उकरू खायला लागल्यात. सरकारी बीड खायनात. म्हणजे आता फक्त मग ते जे चारा उगवलाय, चारा शेवग्याचा पाला ह्याच्यावरच जास्त त्याच्यावर ओके. घास आहे केलेला खाली, मेथी घास. हा, एका दोऱ्या बांधलेल्या आता, जुमडा बांधायचा, तोडून खातात त्या काड्या, आपल्याला की शेला किंवा गुराला नेऊन टाकायच्या, म्हणजे असं लटकायच्या. हा, लटकायचं. हा, इथं लटकेलेलं असतात ते घास मेथीचा, आणि इथं फक्त म्हणजे असे पिंडी बांधून ठेवायची. पिंडी आपण शेला वगैरे कशी बांधतो तशी पिंडी बांधली का ते पाला तोडून खातात, काड्या राहतात, आपल्या काड्या वायाला जात नाही, सगळं गोळा करायचं, परत गुराला नेऊन टाकायच्या घरच्या. तुला एकट्याला मॅनेज होतं का एवढं? हा, ह्यांना काय, आता आपण शेतात काम करणार, दिवसभर काम करणारे माणसं, त्याला काय होतं, मॅनेज करा काय लागत नाही, त्यांना काय येतं असं. म्हणजे थोडंफार जर काय असेल तर मग जर बाहेर आई वडील वगैरे येतात ना थोडेफार चक्र. आता हे जी कोंबड्या येतात तुझ्याकडे कमी जरी असल्या तरी रोगराई काय जाणवली तुला? कोंबड्या आजारी कशाने पडतात, काय ते तुझं कसं चालतं? वातावरण बदलल्यावर समजा त्रास होतो, परंतु एवढं मोकळ्या सोडल्या फिरत राहत तेवढ्या आतमध्ये समजा हे नाही. रोगराई थोडीफार चालूच असते, पण मोठ्याले कोंबड्या एकदा हे झाले का जास्त प्रमाण कमी, पिल्लं थोडं जरा जातात. समजा जर वातावरण अचानक बदल, जर आपलं नियोजन नसेल, जातात. कसं आहे, आता तुम्हीच काय म्हणजे बाहेरून पिल्ली नाही आणली, आपलंच आहे समजा, ही कोंबड्या इकत आणल्या बरोबर, एवढ्या गोळा केला, पलीकडे सगळा आपलाच माल आहे समजा. जरी समजा मेल्या तर आपल्या मरणात शिकायला समजा लगेच काय म्हणतात, एखादा माणूस आहे लगेच थोडीच डॉक्टर होतो, नाही होत. थोडं शिकायला मेलं तरी आपल्याला तळत वाटतेच. आता शेवटी किती केलं कष्टाने केलेलं असते, तळत वाटते, पण ते शिकण्यासाठी समजा मेले तरी लॉस नाही डायरेक्ट. तर इतर प्रजातीच्या कोंबड्या आणि ह्या कोंबड्या तुला काही फरक जाणवला? जमीन आसमानचा. आमच्या जोडीदार कोंबड्या येतात, दनादन मरतात, मोठ्या कोंबड्या बी, मोठे सुद्धा. हो, आज कुचामली उद्याच्याला जातीच डायरेक्ट. त्यांचं लय तसं हे नाही, 2 झालं त्या, पण लगेच उरगडलं त्यात. थोडं एखादं हे केलं का बाजू काढत असतो मी लगेच. आता कसं इन्फेक्शन होऊन त्यांचं. फार्मवर किती कोंबड्या करण्याचं नियोजन आहे तुझं? आता कसं मी मुक्त संचार ठेवणार आहे सगळं बसून. माझ्या मते समजा 4-5 हजाराच्या प्लसच कोंबड्या व्हायला पाहिजे. कसं तेवढा जॉब सोडलाय, एवढा समजा खर्च कमी करण्यापेक्षा इन्कम वाढायचं असं माझं म्हणणं. खर्च कमी नाही करायचा. हे शब्द असं निघत नाहीत. खर्च कमी नाही करायचा, उत्पन्न वाढवायचं. त्यामुळं आणि एक गोष्ट आहे, हे अंड कोणाला देत बी नाही, पिल्लू कोणाला देत बी नाही, फक्त ह्याला स्टॉक वाढवायचा आहे 5,000 कोंबड्या होईपर्यंत. सिंगल पिल्लूच विकणार नाही. 5,000 नाही. कसं आहे माहितीये का, पैसा पायी नाव खराब नाही झालं, सगळ्यात मेन मुद्दा. मला पहिल्यापासून मी तेच म्हणणं आहे, नावाला कलक नाही लागला पाहिजे, बाकी काय असो. पैसा आपोआप येईल. हा, पैसा येतो, क्वालिटी दिली, पैसा कोणी कमवतो. आता आपण मोठं शेड बघितलं, हे जे मोठं स्टॉक आहे 300 असतील साधारणतः. पलीकडे एक सेक्शन आहे, त्या सेक्शन मध्ये घेत आता आपण त्यांना पिल्ले काढलेले आहेत. ब्रुडिंगचं एक स्वतंत्र सेक्शन आहे, त्यात जाऊन त्यांना कशी व्यवस्था केली आपण पाहू. हा व्हिडिओ खूप मोठं आधुनिक कोंबडी पालन जरी नसेल, विजन खूप मोठं आहे, आणि ह्यानं डोंगरात जाऊन एक कोंबडी गोळा केली, याचं कौतुक वाटतं. 35-40 गुंठ्यात हे फार्म उभा केला. 25 बाय 155 ब्रुडिंग सेटअप मला स्वतःला राहायला रूम केली एक छोटी. 25 बाय 155चा शेड केलं. बाकी सगळे शेवगा लावला, छोटं छोटं गवत लावलंय, बाहेरून आंबे लावलेत. म्हणजे हा फार्म 6 महिन्यानंतर किंवा 12 महिन्यानंतर कल्पना करा हा फार्म कसा असेल. आता आपण ब्रुडिंग मध्ये यानं काय विशेष केलंय आपण पाहूया. चला. पवननं जी छोटीशी ही ब्रुडिंग रूम केली, इथं पवनचे हे पिल्लेत बघा, तुम्ही बघू शकता. छानपैकी त्यानं खाली पेपर हातरून सगळी स्वच्छता ठेवली, आणि बारीक इवलुशे पिल्लेत बघा नाही, छानपैकी. आता पिल्ले किती हे सगळे? 324 निघाले होते, पण 5-6 थोडे काही अपंग होते जलमताना, ते वगैरे काही गेले. समजा 320च्या आसपास पिल्लं आहेत. अच्छा, लय बारीक गोड पिल्ले खाय का हे एवढं इवलूस आहे ते.
बघा छान, जा बाळा जा. बघ कसं उडायला बघ, अरे बापरे एक नंबर. आता किती दिवसाचे पिल्ले ते? आता हे 10 दिवसाची आसपास झाली. एक वॅक्सिन कंप्लीट केली त्यांना. हां आता 2-4 दिवसांनी दुसरं एक द्यायचं गंभोरा देणार आहे त्यांना. अच्छा, पहिलं वॅक्सिन कोणतं दिलंय? लासोटा. लासोटा, दुसरा गंभोरा. हा दुसरा गंभोरा. किती दिवसाच्या गॅपने द्यावं लागतं ते? 7-10 दिवसाची गॅपच्या आसपास जमतं. आता मध्ये एवढं गरमायला लागलं, इथं बाहेर एवढी थंडी आणि इथं गरमायला, याच्यात ह्याला टेम्परेचर कसं मेंटेन करू, कसं कळतं म्हणजे तुला? काय की आता सध्या दिवसा समजा 2 बल्ब असतात, हां. रात्री एक तिसरा एक ऍड करू समजा 3 बल्ब, दिवसात 2 आणि रात्री 3. समजा थोडं हे होतं ना, ओके. 10 वाजताचं टेम्परेचर कमी करायचंय. हां, हां. ते पिल्ले दाखवा जरा जवळून, कारण काय आहे, आता हे सगळे पिल्ले किती दिवसानं बाहेर सोडणार तू? हे आता हे काय ह्यांना टेम्परेचर बाहेरचं वातावरण मॅच करत चालायचं हळूहळू. हां, आता काय करणार, अजून 8-10 दिवसानंतर पलीकडे शिफ्ट करणार आहे. हां हां तेव्हा म्हणजे हे होईल, म्हणजे थोडे बल्ब बी लावून ठेवायचे. समजा त्यांना जर थोडं थंडी वाजली तर ते बल्ब बशी येतात ना उभी घ्यायला, हां हां. तसं करायचं मग. ओके. आता किती दिवसाचे पिल्ले म्हणला तू? हे 10-11 दिवस झाले. 11 दिवस. 10-11 दिवस. हा, 13 मॉर्टॅलिटी किती झाली याच्यात काढल्यापासून? 8च्या आसपास, 8-10 गेले. ते 8-10. बी कशामुळे गेले ते, हे किंवा ते छोटं ते भांड आहे का, हां, ते सुद्धा पिल्लूला समजा रिस्की आहे. असं ना? नवीन पिल्लिंग त्यामुळे ही भांडे घेतली ऑनलाईन मागवली होती. ह्यात छोटे? कसं पिल्लू मरत नाही. त्यात कसं, त्यात 2 पिल्ले माझ्या त्यातच गेले समजा. मग त्या पाण्यात पडले? हा, मग ते मला आजवरच माहिती होतं. मागच्या वेळेस कोंबडी खाली टाकली ते बी एक गेलं होतं. त्याच्यामुळे ऑनलाईन पण एक दिवस आलं नव्हतं, त्याच्यामुळे त्या 2 पिल्लं गेले त्याच्यामुळे. हा, त्या पाण्यामुळे. हा, मग आता हे होतं, आता मोठं आता नाहीत मरत ते. अच्छा. एकदम हे पहिल्या दुसऱ्या दिवशी असतात का, त्या टाइमला समजा पडलं तर फीड खायला लागले पिल्लू, ते दाखवा. तेव्हा तिथे फीड खाते. त्याला कोणतं फीड देतोस? त्याला वेगळं असतं कोंबड्यापेक्षा वेगळं फीड काही? मी काय करतोय, स्टार्टर फीड देतो त्यांना हां. आणि मकाचा भुस्सा त्यात सुकट मिक्स करत असतो. सुकट म्हणजे? आपलं फिश पावडर नसते का, हां हां. ती घेत असतो. ते मिक्स करायचं आणि त्यात थोडीफार खपरी पेंट, म्हणजे प्रोटीन साठी थोडीफार खपरी पेंट वगैरे देत असतो. त्याची ते पावडर काही करायची? हा, नाही ती पावडरच असते त्याची. हां. थोडं हे मळायचं, ते होतं ऑटोमॅटिक. हे काही ते काय समजा दोन्ही मिक्स. हां हां. कधी हे आणि ते म्हणजे समजा संध्याकाळी टाइम देत असतो ते. के जबरदस्त. लय भारी. लय अग्रेसिव्ह, म्हणजे समजा लय हे होते ते. लय अग्रेसिव्ह. बघा ना किती तापड आहे, हो काय कसे पिल्ले लगेच. बघा हे बघा ना, लय भारी इलूस दिसत. आता त्यांना थोडं हे झालंय, वाढवायला लागेल थोडं, जरा छोटं झालंय नाही. आता पक्षी पिल्ले मोठे झाले आता. हा, पिल्ले मोठे झाले ना त्याच्यामुळे. वाढवायचं म्हणलं ह्याला मोठं करायचे. हा ना, ते रिंग मोठी नाही, मी पलीकडे करणार आहे. कारण की हा सेटअप असा ठेवणार, हां, इकडे तिकडे शिफ्ट करायची, म्हणजे बघा आहे का? हा, इकडे तिकडे शिफ्ट करायची. ओके. अशा पद्धतीत पवनचं हे ब्रुडिंग रूम आहे. शेतकरी बांधवांनो, हा जो पवन सपकाळ आहे, या पवनने त्याच्या गावात मलकाच्या वाडीमध्ये तुम्ही पाहिल्याप्रमाणे असा छोटा पण अतिशय सुंदर सुटसुटीत असा हा फार्म तयार केला आहे. मोठे स्टॉक म्हणत असेल तर एक 250च्या आसपास, 300च्या आसपास आहे आणि 250-300 छोटे पिल्ले आहेत. म्हणजे साधारणतः 550 ते 600 कोंबड्याचा हा फार्म आहे. त्याचं शेडचं नियोजन, त्याचं खाद्याचं नियोजन, शेवगा लागवड, त्याने ही मका किंवा इतर गवत खाली का लावलं, इत्तंभूत आपण माहिती पाहिली. एका शेतकऱ्याच्या पोरानं शासकीय नोकरी सोडून आपल्या गावात आईवडिलांसमोर हा फार्म सुरू केला. आईवडिलांसाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि आपण एक शेतकरी म्हणून आपल्यासाठी सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे. तुम्हाला जर कोंबडी पालनविषयी तुम्हाला फार्मला व्हिजिट द्यायची असेल किंवा इतर पवनशी तुम्हाला बोलायचं असेल तर स्क्रीनवर पवनचा नंबर चालतोय, त्याच्यावर फोन करा आणि या कोंबडी पालनबद्दल सविस्तर माहिती घ्या. चला पुन्हा भेटू अशाच एका पठ्ठ्याबरोबर. तोपर्यंत जय जवान जय किसान.